आज तांदळाची भरणी रिकामी झालेली आहे. तर तांदूळ काढून आणायचे, परत मसुरीची डाळ पण संपलेली आहे. तर पोते वरती ठेवलेले आहेत मसुरीच्या डाळीचे, परत हरभऱ्याच्या डाळीचे सगळे पोते मी वरती नेंट्यांवरती ठेवलेले आहेत. तर काढून घ्यायचंय. तसं तर अवघड सगवड वाटतं आणि जेव्हा ही अशी कामं येतात ना, तेव्हा मला दीपक वहिनीची खूप आठवण येते. कारण अशा सगळ्या कामामध्ये त्या दोघांची मला मदत भेटायची. पण आता काही ऑप्शन नाहीये. कारण यांना तरी तितका वेळ नसतो, की सगळं काढून देतील. टिफिन न्यायला वेळ नसतो त्यांच्याकडे, अशी घाई असते. तर कसंबसे मसुरीच्या डाळीचं पोतं मी वरून खाली काढून घेतलेलं आहे आणि अगोदर मी मसुरीची डाळ भरून घेतली. म्हणजे ही दुपारची वेळ आहे आणि यावेळी आपण फ्रीच असतो सगळ्या कामापासून. तर या वेळेमध्ये मी अशी कामं आवरत असते. म्हणून थोडीशी कामं सकाळी आपली सोपी होतात. नाहीतरी सकाळीच काढणं, सकाळीच बनवणं खूप धावपळ होते. म्हणून उद्याची थोडीफार तयारी, नियोजन मी आजच करून ठेवत असते, की सकाळी कशा पद्धतीने आणि काय-काय बनणार आहे. इकडे तांदूळ पण मी काढून घेतलं भरणीमध्ये. काचेची भरणी आहे. तसं तर लोणचं घालण्यासाठी आम्ही भरण्या घेतलेल्या होत्या. पण यामध्ये लोणचं खराबच होतंय. मी 2-3 वेळा ठेवून बघितलं, तर आता मी ठेवत नाहीये. तर परत मी पोते जागेवरती ठेवून आलेली आहे. आता आलेली किचनमध्ये भरण्या जागेवर ठेवून देते. काचेची आहे ना थोडासाही धक्काबुक्की लागली, की मग पूर्ण चुरा होतो त्याचा. म्हणून खूपच जपून मी ठेवलेला आहे इथं आणून. 2 भरण्या आहेत. एकामध्ये पोहे भरलेले आहेत, एकामध्ये तांदूळ भरलेले आहेत. परत मसुरीच्या डाळीचा डब्बाही मी जागेवर ठेवून दिला. जे किचनवरती पसारा झालेला होता ते पण काढून घेतलेला आहे. आणि या कॅटलीमध्ये मी सकाळी दही भरलेलं होतं. तर दिनेश पप्पा काही आलेले नाहीत. आज दिवसभर त्यांना वेळच भेटलेला नाहीये. म्हणत होते फोन लावल्यानंतर, की कामं इतकी आहेत, की पाणी प्यायला वेळ नाहीये. तर ठीक आहे म्हणलं, आता काय करणार, आज उपाशीच राहिलेले आहेत. तर इकडे दही काढून ठेवलेलं आहे आणि हे जे लाडू त्यांच्यासाठी मी पॅक केलेला होता, ते मीच खायला घेतला. आता काय करणार? मी केलं तेव्हा हे पण एक खाल्लेलं होतं आणि आता परत एक मी खायला घेतलं. इतके छान झाले ना, इतके टेस्टी एकदम पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे आणि खूपच छान टेस्ट आलेला आहे. तिकडे लाडू खात-खात माझी कामं दुसरी होत आहेत. म्हणजे म्हणजे ही इव्हनिंगची वेळ आहे, तर आता मी प्रसादाची तयारी करत आहे. तर हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे खूप सारा. कोथिंबीर नाहीये त्यामुळे मी फक्त कढीपत्ताच टाकून स्वयंपाक बनवत आहे आणि टोमॅटो चिरून घेतला. एक बटाटा घेतलेला आहे, पूर्णपणे साल काढून टोमॅटो चिरून म्हणजे बटाटा चिरून मी पाण्यामध्ये टाकून ठेवत आहे आणि आज रात्रीच्या स्वयंपाकामध्ये वांग्याची भाजी बनवायची आहे मला. म्हणून मी इकडे वांगी पण घेतली. म्हणजे सगळं जी तयारी करायची आहे निवांत खाली बसून मी करून घेते. नंतर मग पूर्ण स्वयंपाक बनतो. एक वेळा तयारी झाली की स्वयंपाक बनवायला जास्त वेळ लागत नाही. तिकडे फक्त 2 वांगी चिरून मी पाण्यात टाकलेले आहेत आणि बटाटे पण. म्हणजे एकाच भांड्यामध्ये दोन्ही वस्तू मी टाकून पाणी टाकून ठेवले. कारण या दोन्हीचाही कलर चेंज होतो. तिकडे लाडू पूर्णपणे मी खाऊन घेतलेला आहे आणि आता फ्रीजमध्ये सगळे डब्बे परत लावून ठेवले. लसूण पण वाटून घेऊया. हे गावरान लसूण आहे. तर एकत्रच मी सगळा लसूण सोलून ठेवलेला आहे. म्हणजे 4-8 दिवसाचा. तर इकडे लसूण पण ठेचून घेतला. तर पूर्ण तयारी झालेली आहे. आता पटकन खिचडी बनवायला घेऊया. म्हणजे एक प्रकारचा मी मसाले भातच बनवते. खूप छान टेस्टी बनतो. म्हणजे प्रसादासाठी जेव्हा आपण बनवतो ना कुठलीही वस्तू असो, खूप छान टेस्ट येतो त्यामध्ये. एक वेगळाच टेस्ट असतो. तर इकडे तांदूळ घेतलेले 2 ते 3 गिलास छोट्या गिलासानं. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट होती, की "ताई तू मसुरीची डाळ तशीच बनवली, धुवलेली नाहीये." तर मसूरची डाळ मी घरी बनवलेली आहे. त्यामुळे न धुता घेतलं तरी पण चालतं. कारण मसुरा धुवूनच डाळ मी बनवलेली होती. त्यामुळे मार्केटहून आणलेले त्याला पावडर वगैरे हे ते लावलेलं असतं ना, त्यामुळे धुण्याची गरज पडते. पण जे घरच्या बनलेल्या डाळी असतात ना, त्याला तितकं धुण्याची गरज नाहीये. तिकडे आता मी बनवत आहे मसाले भात. तर तेल घेतले 2 ते 3 चमचे. त्यामध्ये मोहरी, जिरे, 1 तेजपत्ता टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे, हिरवी मिरची, बटाटा, टोमॅटो टाकून परतून घेतलं. सुके मसाले टाकले जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडंसं धना पावडर नाहीये संपलेला आहे. पण हळदी पावडर टाकली, थोडीशी बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा मसाला टाकलेला आहे. परतून घेतलं. नंतर जे धुलेले तांदूळ होते ते टाकले. पाणी येऊ दिलेलं नाही. अगोदर तर मी फक्त तांदूळ टाकले आणि छान परतून घेतलं फोडणीमध्ये. म्हणजे फोडणीचा टेस्ट छान येतो यामध्ये. नंतर मी पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलं आणि इकडं कुकर लावून ठेवलेला आहे. म्हणजे 2 शिट्याला एकदम मस्त खिचडी बनून तयार होते. तोपर्यंत मी वांग्याची भाजी बनवते. म्हणजे आज थोडंसं लवकरच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. संग आरतीचं ताट पण मला इकडं तयार करायचं आहे. आरतीचं ताट मी सकाळी स्वच्छ करून ठेवलेलं होतं. आता यामध्ये वाती घालूया. वाती पण संपलेले आहेत, तर वाती करायची आहेत मला. तर बघूया आता जसा वेळ भेटला म्हणजे दररोज काहीतरी काही कामं मी पेंडिंग काढत असते दुपारच्या वेळेमध्ये. तर उद्या मी वाती बनवणार आहे. म्हणजे अशी कामं करायला थोडासा वेळ जास्त लागतो ना, तर मी सगळ्या कामापासून फ्री होते आणि मग ही कामं घेऊन बसते. तर इकडं वांग्याची भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलेलं आहे आणि वांग्याच्या फोडी टाकून मी परतून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि सुके मसाले जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि वांग्याच्या भाजीला मीठ खूप लवकर होतं म्हणजे खूप लवकर खरट होते भाजी थोडंसं मीठ पडलं
तर मीठ अगोदरच मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे आणि कारळ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी मी वाटून ठेवलेली होती. चटणी टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून इकडे भाजी बनत ठेवलेली आहे. भाजी बनत आहे तोपर्यंत मी आजचं ताट पण तयार केलं. बघू शकता इकडे मस्त अशी लपतप भाजी बनून तयार झालेली आहे. म्हणजे भरलं वांगं बनवण्यासाठी वांगी खूप मोठी आणत आहे ते, त्यामुळे अशीच वांग्याची भाजी मी बनवत आहे. अशी पण खूप छान बनते. तर आता करूया पुढची तयारी. तर इकडे दसती, सवळं हे सगळं मी त्या कव्हरमध्ये पॅक केलेलं आहे आणि तेल, वाती हे एका छोट्या डब्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे. धूप दिलेलं आहे, म्हणजे सगळे साईबाबाच्या मंदिराकडे मी दिलेलं आहे. देवाला दिवा लावला. बाहेरच्या लाईटा सगळ्या ऑन केल्या, कारण तर दिवस मावळलेला आहे. बाहेर पण थोडासा अंधार पडत आहे. तर झालेलं आहे ही सगळी बाहेरची कामं आणि तोपर्यंत कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. मस्त असा मसाले भात बनवून तयार झालेला आहे आणि इकडे बघू शकता मस्त अशी वांग्याची भाजी पण बनलेली आहे. तर बघू शकता इकडे मसाले भात एकदम छान बनलेला आहे आणि खूपच टेस्टी पण बनलेला होता. म्हणजे प्रसादाला जीही बनवतो ना आपण, खिचडी असो, शिरा असो, काहीही असो, खूप छान टेस्टी बनवून तयार होतं. इकडे डब्यामध्ये भरत आहे, म्हणजे आता थोड्या वेळात दिनचे पप्पा येतील, आल्यानंतर घाई गडबड असते त्यांची, त्यामुळे येईपर्यंत मी सगळीच कामं हे आवरते, म्हणजे काहीच ठेवत नाही. आल्यानंतर फक्त हातात पिशवी द्यायची, फक्त इतकंच असतं. एक चमचा पण ठेवलेला आहे डब्यामध्ये, म्हणजे प्रसाद देण्यासाठी. आणि इकडं हे डब्बा एका कव्हरमध्ये पॅक केलं आणि असंच उचलून पिशवीत ठेवते, म्हणजे ते काढायलाही सोपं जाईल, म्हणजे पोळणार नाही, कारण एकतर गरम असतं ना ते, त्यामुळे काढता येत नाही व्यवस्थित पिशवीतनं. तर अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. थोडीशी तिकडे मुगाची भाजी पण बनवली माझ्यासाठी, म्हणजे तुम्ही म्हणता ना तूर डाळ खाऊ नको ताई, तर माझ्यासाठी इकडे मी मुगाची डाळ बनवलेली आहे. मसुरीची, मुगाची डाळ अशाच भाज्या मी आजकाल खात आहे, कारण खूप त्रास होतो मला पित्ताचा. त्यामुळे दूधही बंद केलं, तुरीची डाळ बंद केली, शेंगदाणे वगैरे काहीच खात नाहीये. आता पतपाणी खूप चाललेलं आहे माझं, म्हणून थोडीशी तब्येत पण ठीक राहत आहे. 3-4 दिवस झालं ठीक आहे, काही त्रास वगैरे झालेला नाही. तर अगोदर खूप झोप यायची कुंभकर्णासारखी, दिवसभर झोपायची, रात्रभर झोपायची. पण आता माझी झोप कमी झालेली आहे आणि इकडे पाणी भरून ठेवायचं होतं, तर कॅनमध्ये पाणी भरून, जे कॅन होतं पाणी भरून आणायचं ते रिकामं केलेलं आहे. दुसऱ्या कॅनमध्ये पाणी वतलं आणि बॉटलही भरून ठेवलेल्या आहेत. ही सगळी कामं आवरत होते तोपर्यंत हे आलेले आहेत. तर अगोदर मी इकडे साईबाबांना फुलाचा हार घातलेला आहे, आरत्या प्रज्वलित केलेल्या आहेत आणि यांचं पण आवरलं. तर सगळं आवरून मी दिलेलं होतं. आल्यानंतर आम्ही जेवण खाणं केलं, रात्रीची सगळी कामं आवरली. ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर झालेली सगळी माझी मॉर्निंगची कामं, अंघोळ झालेली आहे आणि बाहेर आलेली, थोडंसं कुण्यातरी निमतानं वातावरणाचा एन्जॉय घ्यायला येते. मला छान वाटतं सकाळचं वातावरण. असं वाटतं की किचनमध्ये जाऊ नये, थोडा वेळ वरती जावं आणि छान म्हणजे वातावरणाचा एन्जॉय घ्यावा, पण सकाळी असं कधीच होत नाहीये. तर सो आता फायनली मी आलेली आहे किचनमध्ये, म्हणजे आपल्या जागेमध्ये. आपली जागा मेन पूर्ण घरामध्ये कुठे जास्त राहतो आपण, किचनमध्येच, कारण इथंच आपली कामं होत असतात. तर अगोदर तर इकडे तुरीची डाळ मी कुकरला लावत आहे. आता मी काही खात नाही, पण ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी, तर म्हणजे बाकींच्यासाठी तरी मी इकडं तुरीची डाळ बनवत आहे. कारण दुसऱ्या कुठल्या डाळीचं मी वरण बनवलं तर तितकं आवडत नाही. तुम्ही म्हणत होता की ते मसुरीच्या डाळीचं वरण बनव, मुगाच्या डाळीचं वरण बनव, पण माझ्यासाठी मी सगळंच बनवून घेते. पण यांना आवडत नाहीये तितकं, त्यामुळे मी तुरीची डाळच लावलेली आहे. स्वच्छ डाळ धुवली आणि डाळीच्या डबल पाणी टाकलं, डाळ शिजत ठेवली. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. तर इकडे कांद्यावरची साल काढून कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता कांदे चिरून घेते. खूप सारे कांदे घेतलेले आहेत मी इकडं, म्हणजे आज आप्पे पण बनणार आहेत. म्हणजे काल मी इडली बनवलेली होती परवाला, काल गुरुवार होता त्यामुळे काही बनलेलं नव्हतं. तर आता जे राहिलेलं बेटर आहे, तर त्याचे आज आप्पे बनणार आणि त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, परत आवडीप्रमाणे भाज्या पण टाकू शकता, जसं टोमॅटो, शिमला मिरची वगैरे. पण मी फक्त इथं कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, कारण दुसऱ्या भाज्या नाहीये. टोमॅटो आहे, पण टोमॅटो घालायला तितकं आवडत नाहीये. आणि इकडे थोडीशी चिंच टाकून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आप्याचं बेटर पण फ्रीजमधून बाहेर काढलं, बघितलं. तर आता ह्या बेटरमध्ये हे सगळं मिक्स करायचं आहे. दूध पण आलेलं आहे आणि जे अगोदरचं दूध होतं त्या दुधावरची साय काढून घेतली आणि दूध गरम करून अगोदर विरजू लावते आणि हेच पातेलं स्वच्छ करून यामध्येच दूध गरम करायला ठेवते, जे आत्ता आलेलं आहे. कारण अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडी होणार नाहीत आणि खूप जास्त भांडी होतात. जेव्हा क्लीन करायला घेते तेव्हा कळतं, जेव्हा करत असते ना त्यावेळेत काही वाटत नाही. भांडे घ्यायचं आणि बनवायचं, भांडे घ्यायचं आणि बनवायचं सुरू असतं माझं. आणि आता पण मी तसंच केलेलं आहे. दुसऱ्याच पातेल्यात दूध गरम करायला ठेवलं, कारण हे दूध गरम होत होतं निवांत. आणि इकडं कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या, परफेक्ट तुरीची डाळ शिजलेली आहे. तर एका वेगळ्या भांड्यात काढली, म्हणजे याच कुकरमध्ये मी भात बनवत ठेवते. आणि इकडे दोन्ही दूध मी वेगवेगळे गरम केले आणि नंतर एकत्रच केलेलं आहे. तर बघू शकता इकडे 2 दिवसाचं 2 लिटर दूध आहे. कारण मी आजकाल दूध खायचं बंदच केलेलं आहे ना, त्यामुळे दूध तसंच राहतं. आता एकटे ते किती खातील, बाबा पण दुधाचं काही
खात नाहीयेत. त्यामुळे दूध तसंच राहत आहे आणि दूध मी अर्धा लिटर आणायला सांगितलं तर म्हणतात की ते भैय्या देत नाहीत. कारण एकतर दुसऱ्या गावाहून दूध येतं ना, ते भैय्या म्हणतात अर्धा लिटरसाठी तितक्या लांबून आम्ही आणणार नाही, देणार नाही, सुरू आहे त्यांचं. त्यामुळे ना दूध खूप राहतं आणि बंद केल्यानंतर मग खूप प्रॉब्लेम होणार आहेत. कारण दही ताक नाही ते जमत नाही, तूप वगैरे लागतं ना, त्यामुळे बंदही करता येत नाही असं झालेलं आहे. तर असो आता मी पटकन वरण बनवून घेते. तर इकडं सगळे मसाले टाकलेले डाळीमध्ये आणि डाळ छान घाटून घेऊ. मला ना तुरीचं वरण खूप खूप आवडतं. पण काय करणार मला ना इतक्या आवडीच्या वस्तू आहेत सगळ्या दुधाचा चहा, तुरी डाळीचं वरण, परत शेंगदाण्याच्या जेही बनत असतात मग शेंगदाणे टाकून जेही बनवतो ना आपण खूप आवडतं. पण जे मला आवडतं तेच खायचं नाहीये. तुम्ही सांगा घरामध्ये इतकं असतं. कशाचंच कसलं काही टेन्शन नाहीये. पण आपली तब्येत अशी झालेली आहे की काहीच खाता येत नाहीये मला. इतकं सगळं माझं फेव्हरेट घरी बनत असतं, पण मीच खाऊ शकत नाही असं झालेलं आहे. तर असं ते म्हणतात बघा एक म्हण आहे, जिथं दातं असतात तिथं हरभरे नसतात आणि जिथं हरभरे असतात तिथं दातच नसतात. तसा प्रकार झालेला आहे. सगळं आहे पण मला खाता येत नाही. तर असं काय करणार आता नाईलाज आहे. काही पर्याय नाही माझ्याकडे. कारण आज जर मी खाल्ले आवडतं म्हणून जर खाल्ले ना, खरंच उद्या मी उठणार नाही. इकडे आता मी वरणाला फोडणी देत आहे आणि संग इकडे जे बटर ठेवलेलं आहे ना, यामध्ये हिरवी मिरची, कांदा टाकून घेतलेले, कोथिंबीर वगैरे सगळं टाकू शकता, पण माझ्याकडे कोथिंबीर नाहीये. त्यामुळे फक्त हिरवी मिरची, कांदा टाकलेला आहे मी आणि वरणाला पण फोडणी घातली. थोडासा मसाला टाकला आणि इकडे घेतलेले आहे आप्पे मेकर. हे आप्पे मेकर ना अगोदर कव्हरमध्ये आलेलं होतं, पण ते मला तशी पॅकिंग करताच येत नाहीये. म्हणून मी कव्हरमध्ये म्हणजे असे जे साधे कव्हर असतात ना, त्यामध्ये टाकून ठेवलं म्हणजे धूळ वगैरे बसणार नाही यावरती. तर अगोदर तर हे आप्पे मेकर स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आणि या वाट्याला पूर्णपणे तेल लावून घेतलं. आता हे बेटर फिल्ड करूया. गॅस कमीच ठेवलेला आहे अगोदर. नंतर मी गॅस फुल करून चारही बाजूला हे आप्पे मेकर फिरवून छान सगळे आप्पे व्यवस्थित शेकून घेते. काय होतं ना गॅसच्या आतमध्ये चलते त्यामुळे ना फक्त आतमधले 3 आप्पे शेकले जातात आणि साईडचे जे असतात ना ते कच्चे राहतात. म्हणून चारही साईडला हे आप्पे मेकर फिरवत राहायचं आहे. तर बघू शकता अगोदर तर आतमधले 3 आप्पे मी पलटून घेतले आणि बाकीचे नंतर पलटले. एकदम सोप्या पद्धतीने पलटलेले, अजिबात चिटकवलेले नाहीत आणि खूप छान स्पंजी बनलेले आहेत. म्हणजे बेटर छान बनलेलं होतं त्यामुळे 1-2 दिवस मी फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण बघा इकडे एकदम मस्त आप्पे बनलेले आहेत. एकदम छान स्पंजी, एकदम मऊसूत ते तोंडात टाकताच वेळ लागणार आहे. तर इकडे सगळेच आप्पे मी बनवून घेतले. आता बेटर ठेवणार नाहीये मी. आज सगळ्याच बेटरचे मी आप्पे बनवून घेतले आणि चटणी वगैरे बनलेली नाहीये कारण आज मी वरण बनवले त्यासोबतच होऊन जाईल आणि मी असेच खायला घेतले कारण यामध्ये हिरवी मिरची, कांदा सगळं टाकलेलं आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर त्यानंतर मी देवपूजा करून घेतली आणि बाकी